नंदुरबारमध्ये आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे दोघांना जीव गमवावा लागलाय. नंदुरबार खांडबारा मार्गावरील भादवड गावाजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी आहे. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर तब्बल तासभर 108 रुग्णवाहिका पोहोचलीच नाही. अखेर गावकऱ्यांनी जखमीला खासगी वाहनातून रुग्णालयात हलवलं. वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यानं नंदुरबारकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. खानबारापासून तर भादवडच्या मध्यभागी ॲक्सिडेंट झाला. 1 तासपर्यंत ॲक्सिडेंट होऊन जे नौजवान आहे पडून राहिल्या. खानबाराला संपर्क केल्यानंतर सुद्धा रुग्णवाहिका उपलब्ध नाही झाली. कारण 1 तासपर्यंत जर रस्त्याचे काम चालू आहे, रुग्णवाहिका जर उपलब्ध झाली नसेल तर मला सांगा, जर योग्य वेळेस रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर ते 2 तरुण मेले आहे ते जिवंत झाले असते. एक तरुण आता नंदुरबारला पाठवलेले आहे. मला असं वाटतं की रस्त्याचे काम सुरू आहे, तर प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. जर रस्त्याचे काम चालू आहे तर नेहमी ॲक्सिडेंट होत असतात. मग हे ॲक्सिडेंट थांबवायचे असेल तर तुम्ही उदाहरणार्थ खानबारा असेल, नंतर विसरवाडी असेल किंवा जवळजवळ कुठे पण असेल त्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या पाहिजे, एक्स्ट्रा उपलब्ध झाल्या पाहिजे. जर हे आदिवासी जिल्हा आहे म्हणून अशी असुविधा आहे का? सर्वात महत्त्वाचे काय, आदिवासी लोकांचे जे मृत्यू झाले आहे त्यांना काही महत्त्व नाही का, असा प्रश्न पडतो. म्हणून प्रशासनाला आवाहन करतो की रुग्णवाहिका एक्स्ट्रा खानबाड्याला उपलब्ध करून द्यावे. कारण की तरुण 1 तासपर्यंत तिथे पडलेले होते. जर लवकर जर सुविधा प्राप्त झाली असती तर कदाचित ते तरुण वाचले असते. आज 2 तरुणांची मृत्यू झाली आहे. तर आता आज बघा, असे तरुणांचे मृत्यू झाले, उद्यापासून किती तरुण मरू शकतात. पण प्रशासनाला विनंती करतो की त्याने लवकरात लवकर रुग्णवाहिका उपलब्ध केली पाहिजे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.